आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. आरक्षण उपवर्गीकरण चळवळीचे नेते आणि बहुजन समता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक मच्छिंद्र सत्ते आणि बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट यांच्या आदेशान्वये बहुजन समता पार्टीच्या वतीने कर्जत तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. अनुसूचित जाती मध्ये आरक्षण उपवर्गीकरण तातडीने लागू करावे. अनुसूचित जाती जमातींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत कारवाई करून आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी. पोलीस प्रशासनाकडून तक्रार घेण्यास विलंब होत असून आरोपीला मदत केली जाते, यावर वरिष्ठ पातळीवरून कारवाई करण्यात यावी. सीना कालवा DY क्रमांक 1 वरील अतिक्रमण काढून कालव्याचे आणि रस्त्याचे नुकसान केलेले पूर्ववत करून मिळावे आणि झालेल्या नुकसानीचे दंडात्मक वसुली करण्यात यावी. या प्रमुख मागण्यांसाठी आज तहसील कार्यालय कर्जत येथे बहुजन समता पार्टीचे अहिल्यानगर जिल्हा कार्य अध्यक्ष सचिन गायकवाड, कर्जत तालुका अध्यक्ष हिरामन गायकवाड, अहिल्यानगर जिल्हा संघटक मधुकर उकिरडे, कर्जत शहराध्यक्ष राहुल पवार, कर्जत तालुका कार्याध्यक्ष राहू जगथने, अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष संजय पवार, कर्जत तालुका उपाध्यक्ष गणेश केंदले आदीसह सोमनाथ भेलुमे, चंद्रकांत नेटकेसर, लखन पारसे, डॉक्टर धस, अशोकराव जायभाई, भारत साळवे यांनी सहभाग घेतला. कर्जत तालुक्याचे नायब तहसीलदार कारंडे यांनी निवेदन स्वीकारून सीना पाटबंधारे उपविभागाचा कालवा निरीक्षक निमसरकार वागडेकर यांना त्वरित कार्यवाही करून अतिक्रमण काढून टाकण्याबाबत सूचना दिल्या आणि आरक्षण उपवर्गीकरण अ, ब, क, ड चा प्रस्ताव प्रशासनाकडे त्वरित पाठवण्यात येईल असे आश्वासन नामदार तहसीलदार यांनी दिले. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष माननीय वसंतराव सकट यांच्या नेतृत्वाखाली बहुजन पार्टी समता पार्टीने कर्जत तहसीलमध्ये एक रात्रभरच्या इथं DY नंबर 1 प्रश्नासंदर्भात आंदोलन केलं, धरणे आंदोलन केलं होतं. तर पाटबंधारे विभागाने कालवा निरीक्षक निमसरकर साहेब हे जवळजवळ 12:30 वाजल्यापासून आंदोलन करते इथे बसूनच होते आणि त्याच्याबरोबर वागेडकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी आंदोलनस्थळी बसून होते. त्यांनी माननीय नायब तहसीलदार कराडे साहेब यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून आंदोलनकर्त्यांना न्याय मिळवून देण्याकडे वाटचाल केलेली आहे. पाटबंधारे विभागाने आपल्याला एक पत्र दिले की पुढील कारवाई आपण अतिक्रमण काढणार आहोत, संबंधित शेतकऱ्यांवर आम्ही कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलं आणि त्यांनी आश्वासन दिल्यामुळं आजचं हे धरणं आंदोलन बहुजन समता पार्टीचा आपण स्थगित करीत आहोत. एवढं बोलून मी म्हणतो 2 शब्द थांबवतो. जय भारत, जय भीम, जय संविधान.